नमस्कार मित्रांनो, आज देशाचे गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबईमध्ये होते आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी 2029 साली आपली स्वबळावर सत्ता महाराष्ट्रातील असं भाकीत केलं। त्यामुळे माध्यमांमध्ये चर्चा होणं स्वाभाविक आहे। मी स्वतः आता झी24 तासच्या एका चर्चेच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता। मुद्दा होता, भाजपा मित्र पक्षांना संपत आहे का? आत्ताच्या सरकारमध्येच एक नाही तर 2 मित्र पक्ष भाजपाने सोबत घेतलेले आहेत। एका मित्र पक्षाला मुख्यमंत्रीपद दिलेलं आहे। त्यांच्या कुबड्यांशिवाय किंवा त्यांच्या सहकार्याशिवाय भाजपाला 2024ची निवडणूक जिंकणं अवघड आहे। आणि असं असताना तुम्ही मुंबईत येऊन स्वबळाच्या सत्तेचा नारा देता। असा जर नारा दिला तर तुमचे मित्रपक्ष तुमच्यासोबत काम करतील का? त्यांचे कार्यकर्ते तुमच्यासोबत काम करतील का? प्रश्न उपस्थित करणं स्वाभाविक होतं। पण अमित शहा ज्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलले तो कॉन्टेक्स्ट समजून घेण्याचा किंवा ते समजून घेण्याची गरज आहे, ते घेणं महत्त्वाचं आहे। कुठलाही सेनापती युद्धामध्ये आपल्या सैन्याला जेव्हा उद्देशून भाषण करतो तेव्हा तो त्याला विजयश्री आणण्याचं आव्हान देतो की आता तुमच्या हातात आहे। मला बॉर्डर चित्रपट आठवतोय, त्याच्यातही एक सेनापती तो सैनिकांना सांगतो की जर तुम्ही जिंकलात तर गाझी म्हणून घ्याल आणि रणांगणात तुम्हाला वीरश्री प्राप्त झाली तर तुम्ही शहीद म्हणून घ्याल। म्हणजे काही करा, फायदा तुमचा आहे। आणि त्यामुळे आता विचार करू नका, तुटून पडा। आणि अशाच प्रकारे सनी देओल भारतीय सैनिकांना, आणि 120 सैनिक फक्त तिकडे होते लोंगोवाला बॉर्डरवर, त्यांना देखील तो उद्देशून त्यांना भाषण करतो की आता ज्यांना कोणाला जायचं आहे त्यांनी निघून जा। जर यानंतर तुमच्यापैकी कोणी रण सोडून पळालं तर मी त्याला गोळी घालीन, आणि उद्या जर मी रण सोडून पळालो तर तुम्ही मला गोळी घाला। किंवा त्याच्या आधी जेव्हा पाकिस्तानी सैन्य चाल करून येणार असतं तेव्हा तो सैनिकांना तसंच प्रकारचं विचारतो। आणि त्यामुळे ही एक रणनीती आहे आणि मला असं वाटतं त्याच्या पलीकडे फार खोलात जाऊन बघितलं जाऊ नये। पण शेवटी आपल्याकडे ज्याला बाल की खाल निकालला अशा प्रकारचं विश्लेषण केलं जातं आणि त्याच्यामुळे माध्यमांच्या हेडलाईन्स तशा येतात, येऊ लागले। त्याच्यावर आता उद्या संजय राऊत प्रतिक्रिया देतील, त्याच्यावर उद्धव ठाकरे भाषण करतील आणि मग तो विषय चर्चेत ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल। सगळ्यात पहिले लक्षात घ्यायची गरज आहे की राजकीय पक्ष म्हणून भाजपाला स्वबळावर सत्तेत येण्यासाठी जे काही प्रयत्न करायचे ते प्रयत्न करण्याचा पूर्ण अधिकार आहे। एक आमदार असलेला मनसे पण मला महाराष्ट्राची एक हाती सत्ता द्या, मग कसं बघा एकेकाला सरळ करतो, अशा प्रकारची भाषणं राज ठाकरे करतात। केंद्रात एखादा खासदार असलेले पक्ष देखील देशाचे पंतप्रधान होण्याची स्वप्न बघतात। काही जणांचं आयुष्य पंतप्रधान पदाचं स्वप्न बघण्यात निघून जातं। त्यांना लोकसभेच्या कधी 10 जागाही मिळत नाहीत आणि त्यामुळे स्वबळावर सत्ता आणण्याचं, पंतप्रधान पदाचं स्वप्न बघण्याचं, मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न बघणं याच्यात काही चुकीचं नाही आहे। दुसरा मुद्दा आहे की अशा प्रकारचं स्वप्न बघितलं की त्याबाबत आपल्या कार्यकर्त्यांशी थेट त्यांच्याशी संवाद साधला म्हणजे तुम्ही तुमच्या मित्रपक्षांना भाव देत नाही असा अजिबात अर्थ होत नाही। भाजपाला 2019 सालापासून जी जाणीव झाली ती जाणीव साधारणतः अशी आहे की 1991 सालापासून, खरं तर 1984 नंतर 1989 सालापासून भारतात कोणत्याही पक्षाला स्वबळावर सरकार बनवता आलं नाही। अगदी 91 साली ही PV नरसिंहराव यांचं सरकार होतं, हे अल्पमतातलं सरकार होतं, ते काही पूर्ण बहुमताचं सरकार नव्हतं। आणि त्यामुळे एक अशी मानसिकता झाली होती की भारत देशात युती आघाडीचं सरकार राहत राहणार आणि 20 पक्ष 25 पक्षाचं सरकार, कडबोळं सरकार
आणि मग या प्रादेशिक पक्षांची रुसवे फुगवे काढत काढत मोठ्या पक्षाला मार्गक्रमण करावं लागणार. मोठ्या पक्षाला 160 ते 200 जागा मिळाल्या की तुम्ही सत्तेवर येऊ शकता. ही परिस्थिती 2014 साली बदलली, पण कदाचित तेव्हा काँग्रेसचं सरकार, UPA 2 सरकार इतकं म्हणजे ज्याला अनपॉप्युलर होतं. लोकांच्या मध्ये या सरकारबद्दल इतका रोष होता. दर आठवड्याला 2 आठवड्याला नवीन नवीन घोटाळे बाहेर पडत होते आणि त्यामुळे कदाचित ही एकदा झालेली गोष्ट म्हणून त्याच्याकडे लोकांनी दुर्लक्ष केलं. पण 2019 साली जेव्हा भाजपाला आणखीन मोठं बहुमत मिळालं, 303 जागा मिळाल्या, तेव्हा भाजपाला जाणीव व्हायला लागली. आणि हे फक्त केंद्रातल्या लोकसभा निवडणुकांपुरतं मर्यादित नव्हतं. उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांना मिळालेलं बहुमत असेल, बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना सातत्याने मिळणारं बहुमत असेल, ते बघता जाणीव व्हायला लागली की देश आता 2 मोठे पक्ष आणि अनेक छोटे पक्ष अशा प्रकारच्या रचनेकडे मार्गक्रमण करत आहे. भाजप हा आता देशाच्या राजकारणातला एक प्रिन्सिपल पोल म्हणजे मध्यस्तंभ झालेला आहे. हिंदुत्व विचारधारा, राष्ट्रवाद, राष्ट्रीय सुरक्षा आणि लोकांपर्यंत लोकोपयोगी कामं अगदी रांगेतल्या शेवटच्या माणसापर्यंत ती कामं उपलब्ध करून देणं, या आधारावर भाजप निवडणूक लढतो, जिंकतो. भाजपच्या विरोधात असलेली काँग्रेस, मुख्यतः ज्याला काँग्रेसच्या दृष्टीने सेक्युलरिझम आहे, एक उदार मतवाद ज्या नावावर तुम्ही हिंदूंवर टीका केली, धर्मावर टीका केली म्हणजे हिंदूंच्या, किंवा एका प्रकारे कोणी काही केलं तरी चालतंय अशा प्रकारचं विचारधारा असलेला, आणि लोकांना कधी कधी असे पक्षही आवडतात की एक टेन्शन नसतं, म्हणजे तुम्हाला हवं ते तुम्ही करू शकता, तो एक दुसरा स्तंभ. आणि मग बाकीचे जे पक्ष आहेत त्यांची जी जागा आहे देशातल्या राजकारणात, म्हणजे 542 मध्ये आधी हे पक्ष मिळून साधारणतः 200 सव्वा 200 जागा जिंकायचे. आता याही निवडणुकीमध्ये भाजप आणि काँग्रेस मिळून 340 जागा जिंकलेल्या आहेत. गेल्या निवडणुकीतही भाजप आणि काँग्रेस मिळून 355 जागा होत्या, म्हणजे त्याच्यामध्ये फारसा फरक पडलेला नाही आहे. म्हणजे या निवडणुकीमध्ये भाजपाला स्वबळावर सत्ता स्थापन करण्यात अपयश आलं असलं तरी या संसदेमध्ये जर तुम्ही प्रादेशिक पक्षांची ताकद बघितली तर 2 मोठे राष्ट्रीय पक्ष, 3-4 मोठे प्रादेशिक पक्ष आणि मग अनेक छोटे छोटे प्रादेशिक पक्ष ज्यांची 1 जागा आहे, 2 जागा आहे, त्याच्यावरती त्यांना जागा नाही आहे. म्हणजे एका प्रकारचं कन्सॉलिडेशन होतं. आणि अशा प्रकारचं कन्सॉलिडेशन होत असताना महाराष्ट्रात 2029 साली स्वबळावर सत्तेचं स्वप्न बघणं काही चुकीचं नाही, कारण तेव्हा शरद पवारांचं वय 89 वर्ष असेल. आणि आत्ताच म्हणजे जरी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलं यश मिळालं असेल, खूप मोठा स्ट्राईक रेट राहिला असला, आणि अनेकांना असं वाटतं की विधानसभेतही त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता असली, तरी शरद पवारांना नेमकं काय मिळणार हा प्रश्न आहे. कारण जे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस ही जी काही म्हणतात ना निवडून येऊ शकणाऱ्या लोकांची मोळी होती, टोळी होती, जे काय होती ते सगळे टोळीतले सगळे लोक तर अजितदादांसोबत आहेत. म्हणजे शरद पवारांना जरी या विधानसभेला त्यांच्या नेतृत्वाखाली 50 आमदार निवडून आले देखील तरी या 50 आमदारांचे मिळून 5 साखर कारखानेही नसणार आहेत. व साखर कारखाने, बँका, सूतगिरण्या आणि पुढच्या निवडणुकीची स्वप्न बघायला म्हणजे 89व्या वर्षी तोपर्यंत महाराष्ट्र 70% शहरीकरण झालं असेल. आत्ताच महाराष्ट्र 50%च्या वर शहरीकरण झालं आहे. अनेक गावं शहरांसारखीच झालेत, म्हणजे लोक राहतात शहरात आणि गावात जाऊन शेती करतात. आणि त्यामुळे जे राजकारण शरद पवारांनी उभं केलं आहे, त्यामुळे कशावर राजकारण करणार शरद पवार किंवा त्यांचे वारसदार? जातीवर का विरोधकांची भीती दाखवत? तीच गोष्ट उबाटा सेनेबद्दलही आहे. एकीकडे मराठी माणसाचा नारा द्यायचा आणि दुसरीकडे जलेबीनू फाफडा, उद्धव ठाकरे आपडा अशा प्रकारची भाषणं करायची. गाडीतनं उतरल्यावर नाराए तकबीर, अल्लाहू अकबरच्या घोषणा दिल्या जातात. म्हणजे जी शिवसेना किंवा आजची शिवसेना उबाठा पार्टी एकेकाळी मराठी माणसाच्या नावावर निवडून होती, त्यांना पण आता गुजराती, मुसलमान, उत्तर भारतीय सगळ्यांचे साथ आवश्यक वाटते.
उद्धव ठाकरे गुजरात्यांविरुद्धही बोलू शकत नाहीत. एक वाक्य बोललं तर नाही नाही ते काही गुजराती आहेत आणि काही गुजराती चांगले आहेत वगैरे असं त्यांना म्हणावं लागतं. याचं कारण महाराष्ट्राचं लोकसंख्येची समीकरण बदललेलं आहे आणि त्यामुळे अशा परिस्थितीत प्रादेशिक पक्षांची ताकद क्षीण होणं नैसर्गिक आहे. अर्थात प्रादेशिक पक्ष त्यामुळे संपतील का, तर उत्तर हे नाही. कारण महाराष्ट्रात गेल्या अनेक दशकांमध्ये कुठल्याही राजकीय पक्षाला 100च्या पेक्षा जास्त जागा मिळाल्या नव्हत्या. भाजपाचाच एक अपवाद मोदी लाटेमध्ये तो 122पर्यंत गेला. 2019 साली तो पुन्हा अगदी 100च्या खालती नाही पण 105 जागांपर्यंत आला. युती करून 105पर्यंत आला. आणि आत्ताही कोणी म्हणू शकत नाही की भाजपाला 140 वगैरे जागा मिळतील. वेगवेगळ्या सर्वेनुसार भाजपाला 80, 90, 75 अशा जागा मिळतील असं दाखवतात. कदाचित 100च्या वर जागा मिळतील पण कोणी भाजपाला 140, स्वतः भाजपातही लोक भाजपाला 140 जागा मिळतील असं आत्ता वाटत नाही. कारण कदाचित महाराष्ट्राची ती जडणघडण आहे. पण पुढच्या 5 वर्षात महाराष्ट्रात जे बदल होणार आहेत त्याच्यामध्ये भाजपाला ती संधी होऊ शकेल. आणि त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की याच्यामध्ये काही मित्रपक्षांना घाबरवण्याचं काही प्रयोजन आहे. मित्रपक्षांनाही हे माहिती असायला पाहिजे की आपण ज्या उद्देशासाठी आपली स्थापना झाली त्या उद्देशाच्या अनुसरून जर आपण काम केलं तर आपल्याला काही मरण नाही आहे. आपल्याला काही राजकीयदृष्ट्या आपण काही निरर्थक होऊ शकत नाही. पण दुसरीकडे कार्यकर्त्यांना मात्र उत्साह द्यायला, कारण आता भाजपच्याच कार्यकर्त्यांना वाटायला लागले की अमित शहा आहेत भाजपाचे नेते पण म्हणजे त्यांचं मन जास्त राष्ट्रवादीजवळ किंवा शिवसेनेजवळ आहे. म्हणजे घरातल्या घरात असता अनेकदा असं वाटतं की भावाला वाटत असतं की बहीण लाडकी आई वडिलांची, बहिणीला वाटत असतं भाऊ लाडका आई वडिलांचा आपल्यापेक्षा. तशा प्रकारे भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटतं की अमित शहा भाजपाचे नेते आहेत पण त्यांना शिवसेनेशी जास्त ममत्व आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसशी जास्त ममत्व आहे. आणि त्यामुळे तो गैरसमज जो काय आहे तो खोडून काढणं आवश्यक होतं. आणि त्यामुळे अमित शहांनी 2029 साली स्वबळावर लढायचा नारा दिला. पण या स्वबळाच्या पेक्षाही या भाषणात ज्या गोष्टी होत्या त्या गोष्टी देखील समोर येणं आवश्यक आहे. कारण तो खरा भाषणाचा पाया होता, गाभा होता. त्याच्यामध्ये अमित शहा म्हणले की आपलं 10% जरी मतदान वाढलं तरी जे लोकसभेत निकाल दिसले त्याच्या पूर्ण खूप वेगळे निकाल येऊ शकतात. आणि ते करायचं तर अर्थात अमित शहांचा भर आहे की बूथ लेवलला जा, प्रत्येकाने 10-10 कार्यकर्ते जोडा पक्षाला. हे महाराष्ट्र भाजपात कधी झालं नाही आणि कधी होणार नाही. ते पन्ना प्रमुख मी बघितलं ना, ते पन्ना प्रमुख कुठल्या पन्न्यावर असतात कोणाला माहिती नाही. अजून लोकसभेच्या आधी कोणाचा संपर्क झाला नाही, आत्ताही संपर्क झाला नाही. आणि मी गॅरंटी देऊन सांगतो की कुठलाही पन्ना प्रमुख आमच्या बिल्डिंग म्हणजे 50 लोकांच्या पन्ना प्रमुख असेल तर आमच्या बिल्डिंगमध्ये कोणतरी पन्ना प्रमुख असायला पाहिजे ना. पण तो कोणी नाहीच आहे, ते मला माहिती आहे. पण तरी देखील कार्यकर्त्यांना एक बूथ लेवलला तयारी करणं, आणि विधानसभेला ते जास्त शक्य आहे कारण लोकसभेला तुम्ही नरेंद्र मोदींच्या नावावर मतदान घेत असता पण विधानसभेला तुमचे तर मुख्यमंत्री नाही आहेत, शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत. आणि अशा वेळेला संघटना अधिक प्रभावीपणे काम करू शकते. कारण एका नेत्याचा खूप मोठा करिश्मा आहे अशी काही परिस्थिती नाही आहे. आणि त्यामुळे संघटना अधिक प्रभावीपणे अधिक सजगपणे काम करू शकते. तोच नारा अमित शहांनी दिला. त्याच्यात त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं की लोकसभेच्या निवडणुकीतही एका लोकसभेला 6 विधानसभेच्या जागा असतात. त्यातले 6 जागा अशा आहेत की जिथे 5 जागांवर आपल्याला आघाडी आणि एका जागेवर कुठे उबाटा सेना, कुठे काँग्रेस, कुठे राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार गट यांना आघाडी आहे. आणि त्यामुळे या 6 जागा जरी आपण जिंकल्या तरी 6×5 = 30 या त्यातल्या 25 जागा आपल्याला विधानसभेच्या वाढू शकतात. त्यामुळे ही जी लढाई आहे ती कोणते पॉकेट्स आहेत जिथे काम केलं तर आपल्याला यशामध्ये मोठा फरक पडू शकेल ते बघण्याचं आहे आणि त्याच्यानुसार काम करण्याचं आहे. अर्थात त्याच्यातनं जे अर्थ काढायचे, जे हेडलाईन बनायची ती बनेलच, ते काही तुम्ही टाळू शकत नाही. पण किमान भाजपाच्या कार्यकर्त्यांना आणि भाजपाच्या मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांना ही गोष्ट माहिती पाहिजे की आज महाराष्ट्राची अशी परिस्थिती आहे की भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र लढले नाहीत, एक दिलाने लढले नाहीत तर त्यांना विजय मिळणं अवघड आहे. आणि त्याच्यातही खास करून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे लक्षात ठेवण्याची गरज आहे. भले रोज हेडलाईन दाखवत असतील की हे लोक शरद पवारांच्या भेटीला, ते लोक उद्धव ठाकरेंच्या भेटीला, पण जर यावेळेला सत्ता आली नाही तर भाजपा रोडावेल. पण राष्ट्रवादी आणि शिवसेनेसमोर अस्तित्वाचं संकट उभं राहील. आणि त्यामुळे माध्यमांच्या हेडलाईनवर विश्वास न ठेवता आपल्याला निवडणुकीची तयारी एकत्र करायची आणि निवडणुका एकत्र जिंकायचे आहेत.
हे लक्षात घेणं, हे त्यांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, एवढीच विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.